ताती पाहे धन्य मी जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येच्छाधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मोक्षो नाम नारायण रक्षम घोटी क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेद वेदावरिष्ठं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता दये आपुले चौफाळणे आवले वरी बैसो पावले श्री गुरूंची वचन ऐका कमलापती अचिरंकाची विनंती कर दोडी तो कथे काढी आपण सारे जवळ चैने मुखे तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही करा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काही ने बोलतो वचनाती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनातने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंग मी नेहमी सांगत असतो कारणाशिवाय काही घडत नाही कारणाशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही पण ह्या तो असा आज आपण पै पावणे वारकरी टाळकरी माळकरी राजकीय सर्व क्षेत्रातले सगळीकडचे धाडून आलेले पै पाहुणे आणि वारकरी माळकरी टाळकरी यांचे येण्याचं कारण काय असेल तर आपले सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महादेव नाना भटे यांच्या जाण्याने 1 वर्ष झालं आणि वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने माझ्यासारख्या पामराची सेवा या ठिकाणी नियोजित केली सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत देहुनिवासी तुकोबारे यांचा निवडलेला आहे अभंगात तुकोबारे सरळ सरळ सांगतात हा देह बाई असो किंवा माणूस असो हा देह सांगतात माणसाच्या जीवाला काय काय करता येतंय हा देह मिळाल्यानंतर ते सांगतात देवांना सुद्धा वाटतं की माणसाच्या देहाला जावं कशासाठी माणसाच्या देहाला जावं तर एक दास्यत्व भक्ती करावी साधू संतांचं देवाचं दास्यत्व करावं परत सांगतात आयुष्य मिळालेलं आहे 100 वर्षाचं एका तरी क्षणाला मी सच्चित आनंदघन परमात्मा आहे याचा अनुभव यावा सच्चिदानंद पदवी तुम्ही द्यावी दिल्यानंतर नसते मिळत आपण घ्यायची असते माझ्या आतमध्ये काय आहे याचा शोध घेण्यासाठी आणि आता मरायच्या अगोदर तुकोबारे सुंदर सांगतात तुम्हाला आणि मला मानवालाच फक्त पाऊलवाट कळते जनावरालाही पाऊलवाट कळते सकाळी सकाळी बाहेर बसलो होतो आणि एवढीचाच किडा होता एवढीचा कुठेही जागा दिसत नव्हती पण त्याने असं आमचरून असं बाहेर पडला बघा तो मी म्हटलं याला सुद्धा पाऊलवाट कळते किड्या मुंगीला कुठनं शिरून बाहेर पडायचं कळतंय आणि मानवाला सांगितलेले तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी आम्ही अशी काही परमार्थ क्षेत्रात वाटचाल करू एक पाऊलवाट तयार करून ठेवू की जेणेकरून आम्हाला स्वर्गाला जायचं आहे विठ्ठल एक हळवं व्यक्तिमत्व
आल्यापासून आईच्या आणि पोरीच्या डोळ्याचं पाणी तुटत नाही. त्यांना म्हटलं रडू नका, माझ्या नाराला मुक्ती मिळवायची आहे. तो मुक्त झालेला आहे, जिवंतपणे त्याने आनंद घेतलेला आहे, प्रवत झालेला आहे. एवढं हळू व्यक्तिमत्व कुणी आलं ना, कधीही चहा पिल्याशिवाय जेवल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. आणि पै पाहुणे कुणी आले की नानाचा आनंद एवढा मोठा व्हायचा, एवढा मोठा व्हायचा की आनंदाचं हसरं विनोदी व्यक्तिमत्व हरवलं. 1 वर्ष झालं. मी नेहमी सांगत असते राजा, बाईचा नवरा मरू नये, तिचं व्यक्तिमत्व हरवलं जातं, तिचं व्यक्तिमत्व हरवलं जातं. परवा एका पोरीचा नवरा वारलाय. 9वीला पोरगा आहे, 10वी 8वीला पोरगा आहे. राखी पौर्णिमा आली. भाऊजाई म्हटली तुम्ही राखी बांधल्यावर चालते का? तिच्या पोटात किती खड्डा पडला असेल विचार करा. तिचं वय आहे 26 वर्षाचं. भाऊजाई म्हणते भावाला विधवेने राखीने बांधली तर चालते का? समाज बदलेल कधी? समाजाला कळेल कधी कुंकाचा अधिकारी नाही, मंगळसूत्राचा अधिकारी माणूस आहे. कुंकू तर लावलेच आल्यानंतर अगोदर आईच्या पोटात कोणाच्याच कपड्याला गंध नाही, कुंकू नाही, काहीच नाही. कसं वाटलं अशी सांगा. आणि ही जी हिंदा आहे ही तयार होते. समाज ज्याची दृष्टी बदलते. कालपर्यंत जी नानाच्या मागे मागे लुटू लुटू चालणारी होती मंदिरापर्यंत, मंदिराकडे या वाटत नाही बाळा यायला पाहिजे. काल त्याचा फार बळत सांगितलं आणि तुमची हजेरी व्यक्तिमत्वाची गरजेची आहे. पोरांच्या आधी नानांनी तिथं मंदिरात जावं, सगळं अभिषेक करून घ्यावा, सगळं हजर करावं, सगळं पोरावा हे आणा ते आणा ते आणा ते आणा. आवर्जून आगामाला सप्तेच्या वेळेला नानांचं अस्तित्व व्यक्तिमत्व अतिशय जाणवलं, अतिशय. आणि पोरं सोरं म्हातारे लहान पोरं सगळ्यांना धरून हो हा महत्वाचा विषय. आपल्याला आपलं पोरगा ऐकत नाही, आपली बायको ऐकत नाही, आपली आई ऐकत नाही, आपली बहीण ऐकत नाही, समाजाला ऐकायला लावायचं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही. रामकृष्ण तिथं ऐश्वर्य असते, एक कपाळाला कुंकू पोटभर, तिथं सौंदर्य असते, तिच्या गळ्यातली काळी वाटी 4 काळ्या कणी ते हरवले नाही. मी क्षमा मागते, तुम्हाला रडू नका म्हणते, तर आवडत नाही मला. सांगायचं तात्पर्य खूप 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 प्रेम केलं नानांनी आमच्यावरती. आई वडिलांच्या पुढचं त्यांचं उतरायला होता येणार नाही, पण आज त्यांच्या शेवटची संधी मिळाली आणि शेवीसाठी तुकोबरायांचा अभंग घेतलेला आहे. हा दिवस असा वेळा अनेकांना आवडावं, आपण सगळ्यांना आवडावं. आवडू नये असं वागूच नाही, सगळ्यांना आवडायचे नाना. पण सोना सगळ्या रडतात, सोना चुलत भावाच्या सोना रडले. परवा माझ्या 2 मिनिट आहे, नानांनी आम्हाला कधी दुखवलं नाही. कधी आगोबाईडी तू काय करते का तायडे, साखर पावडर आहे का नाही, छावी टाकते का नाही. सहज सहज माणसाच्या अंतःकरणामध्ये जागा मिळवणं इतकी सोपी गोष्ट नाही हो. तुम्हाला आपल्याला देव तुमच्या माझ्या हृदयात राहतो, पण आपल्याला माहित नाही देव आपल्या हृदयात राहतो. ज्ञानोबाई सांगून गेले 750 वर्षे आपल्या आईच्या जन्माला. ज्ञानोबाईंची जयंती साजरी करतात, कृष्ण जन्म आणि ज्ञानोबाईंचा जन्म एकाच दिवसाचा आहे. कोण म्हणतात ज्ञानोबा? कृष्ण नाही, रामकृष्ण हरी. पण आम्हाला कळत नाही ना, आम्ही परमार्थ करतोय का आणि कशासाठी करतोय हे मात्र माहित नाही राजा, माहित नाही रे, माहित नाही. आणि वेळाच्या 10 वेळा पाया पडले. ताई सांगा ना आमच्या पाहुण्यांना, ते 2 शब्द घेतले तर त्यांना मोक्ष मिळेल. किती काळजी बघा, किती काळजी. नाही त्यांनी त्यांचं रामकृष्ण हरी म्हणावंच. रामकृष्ण हरी म्हणू नका, मी स्वतः म्हणतो रामकृष्ण हरी. प्रत्येक शब्दाला रामकृष्ण हरी म्हणावंच. माऊलीचे शब्द आहेत ना, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णावडी सर्व काळ वैखरी वाणीने रामकृष्ण हरीच म्हणायचंय. रामकृष्ण वाचा भाऊ हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा, राम जप. पण शिवाचा मंत्र काय? शिवाचा मंत्र माहित पाहिजे ना आपल्याला. हरी 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 मंत्र हा शिव. नेटके भाऊ उजव्या बाजूला खुर्ची रिकामी, 1-2च्या खुर्च्या पुरण शेजारी आसपास आणून ठेवा रे. 2च्या खुर्च्या आणून ठेवा. नेटके पलीकडे खुर्ची, इकडे उजव्या हाताला एक रिकामी खुर्ची. विलाज नाही. एक काळ असा होता, पट्टी होते हे सगळे पावरवडीचे, पण आता सगळ्यांना कोरोनाने लंगडायला लावले. त्याला कारण कोरोना इंजेक्शन. काल एक पोरगी आहे 10-12 वर्षाची, म्हटली माझे गुडघे दुखतात. म्हटलं आपण सांगायलाच नको, लोकांचं ऐकलेलं बरं. रामकृष्ण हरी इह लोकीचा हा देह तुकोबाई सांगतात. या देहाचं असं काय महत्व आहे? तुकोबाई आपली वैकुंठाची जागा सोडून इथे येतात. राजा तुमच्या गावाला येण्याचं कारण नानांचे पाहुणे किंवा आमच्या तुकाराम बापूचे पाहुणे पवार आपलं चव्हाण बाबा यांच्या मार्फत पाहुण्यांना भेटायला म्हणून आलं. मग तुकारामचे वडील आणि तात्या 2 माणसांना वडगावला अनुग्रह दिले. अनुग्रह जुनी माणसे तो ही तात्या विदे सगळे ऐकत नव्हती, पण त्यांना सांगितलं
मोक्ष मिळायला पाहिजे, उद्धार व्हायला पाहिजे, असं काहीतरी करा. तुमचं रामकृष्ण हरी काल आज आणि उद्या चालू राहील, पण वाचत आधी तेव्हा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणू शकणार नाही, हात तुमचा चालणार नाही. तेव्हा तुमचा जो आजब माऊली ज्ञानोबांनी सांगितलेला आहे, आपल्याला आजब करता येतो, आपल्याला रामकृष्ण हरी म्हणता येतो, आपल्या डोळ्याने देव पाहता येतो, देवाचं ऐकता येतं, देवाचं बोलता येतं, देवाला जाता येतं, देवाला नैवेद्य दाखवता येतं. देवाच्या समोर गेलेलं अन्न काय होतं? प्रसाद होतो. देवाच्या पायात जवळ गेलेलं पाणी तीर्थ बनतं. माणूस देवाच्या जवळ गेला तर देवाची होऊ म्हणती तरी कान चित्ती सकारात्मक देवाची माणूस देव होऊ शकतो रे, पण कधी कधी होईल? ध्यानी ध्याता पंढरी राया परिवर्तन म्हणजे मन आणि मत परिवर्तन. मन काय म्हणतं? सगळं माझं आहे. मत काय आहे? मी माणूस आहे, मी बाई आहे. आणि इथं मन आणि मत परिवर्तन करणं गरजेचं आहे. आणि हे माणसाला करता येतं. मतदान माणसाला करता येतं, जनावराला नाही. वालीला माणसाला जायचं म्हणून हा देह प्रपंच माणूसही करतो, जनावरे करतात, तेही झोपतात, त्यांनाही लेकरं होतात. सगळ्या गोष्टी माणसाच्या पशु पक्षीच्या जनावरच्या सारख्या आहेत. आहार निद्रा भय मैथुनम सर्व योनीशी समसमान परिमनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान सर्वथा वाटायला पाहिजे. हा देह, या देहाला आल्यानंतर काय होतंय, काय व्हायला पाहिजे? जन्म आलो त्याचे, आज फळ झाले त्याचे, तुम्ही सांभाळले संती. कोण सांभाळतात? भय निरसली खंती. संत आपल्याला एक मार्ग दाखवतात. किती वर्ष ऐकावं आपण? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. ते संत कसे आहेत? दयाळू आहेत, कृपाळू आहेत. अरे किती वाईट असतं त्याला वाईट म्हणत नाही, त्याला संत म्हणावं. कारण वाल्या समोर आला तर त्याचं ब्रह्म पाहिलं, कारण ब्रह्मनिष्ठ व्हावं लागतं रामकृष्णाने. कारण त्यांनी सांगितलं ब्रह्मज्ञान जरी कळे ठावती शास्त्रे का होती एमपुटी. शास्त्राने का मुगिळले असते. हा देह आल्यानंतर येण्याची शरीर येणे तरी किंबहुना धारा चिरापडे. या शरीराला तर जन्मवरण टाळतं. या शरीराच्या गावाला नाना आले आणि या शरीराचं गाव सोडून गेले. तुम्हाला मलाही हे शरीर सोडून जावंच लागेल. हम नाही मरेंगे मरना ही पडेगा. हे गौरव नाही आले अवताराला आले, त्यांना सुद्धा जावं लागलं. तुम्ही आपण मानवी जीव आहोत. कारण मोक्ष मिळतो कशाने? उद्धार होतो कशाने? नव्याने लोक उदर पाप्याचं पाप जातंय, अज्ञान जातंय, ज्ञान होतंय आणि तो हरिपाठात येऊन बसतोय. नामे तिन्ही लोक. कोण म्हणतंय? वाटपाड्या, माणसं मारणारा. त्याला ज्ञान झालं. कशामुळे झालं? संत भेटती आजी मध तेने मी झालो चतुर्भुज. स्थूळी सूक्ष्म निघाल्या इहलोकीचा. याच निघाल्या तर काय होतंय? याची देही याची डोळा. आणि संत महात्मे च लावून सांगतायत, च लावून चकारात्मक भोगे काय ते याची इहलोकीचा हा देह, याची देही. गडे देवाचे भजन आणि काही साधन नाही कोठे. मग बसते भजन करत पण देवाचं भजन मात्र कळालं नाही. कारण अर्जुनाला जे भजन सांगितलं, ज्या भजनाने अर्जुन कृष्ण रूप झाला. गीता वाचणारे आहात, ज्ञानेश्वरी पारायण करणारी मंडळी आहात. अर्जुनाला देवाने प्रश्न विचारला होता, हा देह अर्जुना ज्ञान झालं का तुला? हो. आम्हाला कधी ज्ञान होईल? मुतलं होतं अर्जुनपणे, मुक्त झालो कृष्णपणे. बोलणे पुसणे काहीच नाही. मी एक अर्जुन होतो. मला असं की त्या ज्ञानामार्फत ज्ञान झालं की मी आता कृष्णरूप झालो. हा देह कशासाठी? अर्जुनाचं निमित्त केलं आणि जगापर्यंत मराठी भाषेत ज्ञानेश्वरी करून ठेवली. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. देणे घेणे सुख चिवरी. होऊ दे या जगाला काहीतरी द्यायचंय. त्याची जीव दशा बाद करायची, शिव दशा प्राप्त करून द्यायची. तिथं ते सगळं जीव तिथे, ते शिव तिथंच. जीव कशाला म्हणा? बंगला माझा, गाडी माझी, घोडी माझी, दाणं माझं, पैका माझा, जमीन माझी. हा जीव आहे. हे माझं नाही, मी बरोबर आणलेलं नाही. नानाने बंगला बांधला, 2 पोरांना 2 बंगले बांधले. म्हटले नाना ह्यातलं बरोबर काही येणार आहे? म्हटले काहीच नाही. बंगला तुम्ही बरोबर आणलेला नाही म्हणून तुमचा नाही. शरीर तुम्ही बरोबर आणलेलं म्हणून तुमचं नाही. नातेवाईक तुम्ही बरोबर आणलेले म्हणून तुमचे नाही. मग तुमचं आहे कोण? हा देह. धन्यता कधी होईल? धन्य आम्ही जन्म आलो. वाटतंय आपल्याला धन्यता?
मरताना देव आठवावा. अर्जुन म्हटलं देवा तू तर सांगतो अर्चेला मार्ग धुंड मार्ग, मग आता सगळी ज्ञानी असल्या मरताना जर बुद्धीत चढली थोडी तरी तर तू विसरलं जाईल. अरे एक शेतकरी कुटुंबातला माझा नाना, शेतकरी कुटुंबातला माणूस सकाळी उठावं, आंघोळ करावी, मारुती राहायला जाऊन यावं आणि सगळीकडे फेरफटका मारावा. पत्नीला सांगावं अरे जरा शेताकडे फिरून ये, जरा फिरून ये, आणि सकाळी हरिपाठ वाचावा, रात्री हरिपाठ वाचावा, अगदी दमलं तर पडल्या पडल्या हरिपाठ वाचावा. हातातला हरिपाठ कधी कधी खाली पडावा. निवांतपणा आला का आपल्याला? हा देह कशासाठी आहे? हा देह कशासाठी आहे? देवांना वाटतं मी यावं, देव झाले म्हणून काय निवांतपणा आहे का? देवांना निवांतपणा आहे? देवांना निवांतपणा नाही. हे घेतं का काय माझं पद, ते घेतं का काय माझं पद, हे म्हणून या देहाला, कारण हे हरीच्या मागे जातील आणि निवांत होतील. हरी पाठी गेले निवांतचे एक त्याची भीती. एक काही माणसं गाडी घेऊन आली त्यांना 2 वाजता कामावर जायचंय. तिसरी गोष्ट लांबून लांबून लोक आलेले आहेत. आमच्या टाळा लकड्यामुळे जवळजवळ अर्धा तास 20 मिनिटं कीर्तन लेट झालंय. मी वेळेत सोडणार. आज मागच्या वर्षी कार्यक्रम केला, नाना होते त्याचा, मी 2 तासाच्या 5 मिनिटं अगोदर कीर्तन केलं. नाना म्हणले माझी ताई सुधारली. 4 तास 5 तास ताई कवर सांगते. लोक काय ऐकतात का? किती जीवाला ताण करते. 2 तास सांगून घे आपलं आणि बाजूला हो. अरे आम्हाला एवढं कळतं 1 तास कीर्तन प्रवचन करावं, 2 तास कीर्तन करावं, 3 तास पिक्चर पाहावा, 4 तास तमाशा पाहावा, रात्र दिवस 24 तास जागरण गोंधळ करावं. आणि ह्या देवाचं आम्ही कधी ऐकावं? कधी ऐकावं देवाचं? आपण देवाचं ऐकण्यासाठी कान दिले, देवाचं बोलण्यासाठी तोंड दिले, देवाला पाहण्यासाठी डोळे दिले. तुम्ही नाही बसले, देवाचं चैतन्य बसलंय. म्हणायचं नाही. चैतन्याचा आविष्कार एकदा स्वतःला अनुभवायला आला की संपूर्ण जगतामध्ये ईश्वर भरलेला आहे हे साधूला समजलेलं आहे. शब्दज्ञान वेगळं, लक्षणार्थ वेगळा, शब्दार्थ वेगळा. शब्दज्ञानाने माणूस सहज आपण वेळा करू शकतो, पण लक्षणार्थाने जर त्याला कळालं मदची माझी मी असं का? अर्जुन कोण आहे आतमध्ये बोलणारा? म्या बोलविल्या वेदी बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जगाशी चालकता मीची. हा मी कोण आहे? हा मी परमात्मा आहे, हा मी कृष्ण आहे, हा मी राम आहे. तैसा हृदयामध्ये मी राहू. शेतकऱ्याला सांगितलं रे हा देह किती सुंदर आहे. पाहे पाजून पवित्र आणि गोड पाचे त्वचेची अपद्राड अव्यन गोचर काय न घेते पाहे तैसा हृदयामध्ये मी राहू. तुम्हाला सांगितलं माझ्या माऊलीने, ऐकलं तुम्ही? नाही. का कमल कंदा आणि दर्दुरी नंदनो केकेची घरी परागु सेवेचे भ्रमरेलाची कले चिवरे तैसा हृदयामध्ये. का निदैवाच्या परिवरी लोह्या रुद्या ती सहस्रवरी ते तर बैसोणी उपास करी का दरिद्रीजे तैसा हृदयामध्ये मी राहू. तुमच्या माझ्या हृदयामध्ये येऊ राहतो देव आहे. जुना भांडी करणारे, शेणी गोळा करणाऱ्या माळावरती जनाबाई महाराजांना कळालं देव आहे हृदय मंदिरी शोधनी पाहे. अभंग म्हणतोच आम्ही, पण आम्ही आमच्या हृदय असताच्या परमात्म्याच्या शोधात नाहीत. देव नाही लागत आपल्याला, देव नाही आवडत आपल्याला. तरी देवाला वाटतंय मी या शरीराला येईन आणि तुम्हाला माझ्या नादी लावेल म्हणून देव माणसाच्या रूपाने येतो. तुकोबाला आम्ही वैकुंठवासी, ज्ञानोबाला महाविष्णूचा अवतार. आलेले माणसं म्हणून आले, माणसं म्हणून आले. तुम्हाला आपल्याला सांगितलं हा देह. देवाला वाटतं यावं, माऊली आले, रेडा बोलवला, तुमच्या समोर भिंत चालवली आणि तुम्हाला सांगून ठेवलं म्हणतोनी. आता देवाने सांगितलं का माऊलीने सांगितलं? ऐकतो का आम्ही? आमचं नका ऐकू, संतांचं ऐकायला शिका, आमचं नका ऐकू. हरिपाठ वाचल्याशिवाय तर मी जेवत नाही, तोंडात पाणी घालत नाही. तुम्हाला मंथनाची प्रक्रिया कळाली पाहिजे, कारण देव हा देह इच्छित असतो. या देहाला आल्यानंतर त्याला संतत्व प्राप्त करून घेता येतं, त्याला देवाच्या स्वरूपाला जाता येतं. पण कधी अनुग्रह झालेला असेल, अनुग्रहानंतर प्रबोध झालेला असेल. ओळे सांगते तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या भागवताच्या, अनुग्रह आणि प्रबोध शक्ती दयापाशी निश्चिंती साधक पावती समाधान देणे. मनाची माळ तुम्हाला चालणार नाही, मनाचं मंगळसूत्र चालणार नाही, मनाचा जप तुम्हाला चालणार नाही. मनोमार्गे माऊलीने सांगितलं, आपल्या आईने सांगितलंय,
जन्म झाला आता काल परवाने त्या निमित्ताने किती किलोचा म्हणले बसवलं सोन्याचं कळ 22 किलोचं माझ्या डोक्यात आलं. 750 वर्षानंतर लोकांना माऊलीचा कळस वाटलाय. ज्यांनी जायच्या आधी स्वतःचा देह अर्पण केलाय, आई वडिलांनी देह अर्पण केलाय. माऊली दांडवरांनी समाधी घेतली. आजही लोकांना कळत नाही रे. माझे बाबा सांगायचे समाधीवर पाहुणे तुम्ही दही दूध ओतता. माझा माऊली आतमध्ये बसलेला आहे रे. त्याला का आनंद वाटत असेल का? तुम्ही रामकृष्ण हरी म्हणू नका, मी स्वतः रामकृष्ण हरी म्हणतोय. पण रामाने कृष्णाने गुरुच्या घरी जाऊन जे ज्ञान संपादन केलं ते तुम्ही करावं का न करावं? राम तो कालचा पुत्र दशरथाचा, अनंत कालचा आत्माराम. रामाशी जरी असता आत्माराम ठाऊक, शरण का जाता वशिष्ठाशी. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ गुरु तारक. कृष्ण गुरु सांदीपणी, परब्रह्म लावी गेले. कृष्णाला वशिष्ठाने परब्रह्माची ओळख करून दिली. सांदीपणे कृष्णाला सांगितलं तू परब्रह्म आहेस. आम्हाला कुणीतरी सांगावं, आम्ही शरीर नाही, करता नाही, भोगता नाही, तर आम्ही कोण आहात? कोण आहोत आम्ही? माऊलीने आपलं नाव स्वीकारलं का? नाम स्वीकारलं. मुकुट आम्हाला माहिती, सोहम माझे नाव. ब्रह्मपुरी आलो, माझा मी तर विस्तारलो सर्व जगी. आता कोणता माऊली? माऊली म्हणतात आता हे नाव आहे, मग हेच नाव आम्हाला माहित नाही. रामकृष्ण हरी कळावं. या देहाल्यानंतर माऊलीने धर्माचा प्रचार प्रसार केला. काही चमत्कार केले. समकालीन संत नामदेवराय सांगतात कशासाठी परमार्थ करायचा आहे? दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःख निवृत्तीसाठी परमार्थ करायचा. दुःख गेलं का पाहुणे? सुख मिळालं का? नाही. मग काय? कशासाठी चाललंय? मग दररोज म्हणतो सुखाला करीशी तळमळ, पंढरीशी जाय एक वेळ. मग अवघाची किती वेळा वारे केल्या? आजा पंजा नातू पंतू खापर पंतू माझ्या सकट सगळ्यांनी केल्या. पण अजून काही विठोबान बैसला जिकडे तिकडे गोंधळला. मग देव जर आमच्या हाती तर आम्ही का पाहत नाही? ज्ञानोबा सांगतात देव सदा जवळी असे, या लागी देव जन कैसे पिसे. पाहो जाती देशो देशे, ज्याला समजला तो गदगदून हाशे. अरे घड बरोबर आणलेले मी कोणाच नाही. शरीर कोणाचं आहे? रोज म्हणतो देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे? किती वर्ष म्हणणारे? किती वर्ष म्हणणारे? आपल्यातल्या नानाला जाऊन वर्ष झालंय. एक दिवस आपले श्राद्ध करतील, धावं करतील, पित्र करतील. विचार करा जरा थोडासा. हा जे त्यांनी सांगितलं ना, तोच प्रमाण परत ज्ञानोबा सांगतात कोणाचे हे घर. कशासाठी आलो आपण? विचार सांगायला तुकोबराय आले, विचार सांगायला ज्ञानोबराय आले. आम्ही विचार न करता परमार्थ करतो. हा घोटाळा आहे. कारण त्यांनी मरून गेले बघायला त्या हुसुंडी सारखे 14 चौकडे अलंगापती तेही गेले. देवाचा लाडका भक्त होता, देवाच्या पारकाईला हलवणारा, तरी सुद्धा बदलला नाही. कशासाठी करायचंय आपल्याला हे जर नाही कळालं तर? या देहाला आल्यानंतर जीव सामान्यांना असामान्य वाटतील, करतील, सांगतील, बसू देत. माझे बाबा सांगायचे ज्ञानाची पुंगळी करा, भुंड्यात घाला हेंडा. जीव सामान्यानं सांगितलेलं आहे. असोनी संसारी जीव सामान्याला सांगितलं. कोणाला सांगितलं? संसार कळतो त्याला सांगितलं, दुधाचं बगोलं कळतं त्याला सांगितलं. पण तुम्ही फक्त हरिपाठ केला. हरिपाठच्या पाठीमागे जायला पण तयार नाही. आणि याच देहाला आल्यावर मुक्ती मिळवता येते, मोक्ष मिळवता येतो, स्वरूपाला जाता येतं. पण अनुग्रहित माणसाने ऐकायचं. माझे अनुसंधान रेख संकल्प जाणणे निषेख, मध्ये आली चोक याची नाव. संकल्प विकल्प जाळून टाक. ऐसा मी आतिला ओसी, तेच माझी या स्वरूपा पावसी. अंतःकरणीचे तुझ पाशी बोली जात असे. प्रबोधित माणसांनी ऐका. हृदय एक झाले, ए हृदयचे ते हृदय घातले. द्वैत न मोडता केले आपण ऐसे. कृष्णाने अर्जुनाला केलं, आमच्या सद्गुरूने आम्हाला केलं, आणि परत तुम्हालाही केले. उगी मनामानीची गोष्ट नाही. अनुग्रहाने प्रभू, अनुग्रहाने काय होतं हरिपाठातही सांगितलं. वाचेशी सद्गद ते नाम रामकृष्ण, वाचेशी सद्गद. आता आमच्या काय इंडियाच्या बाहेर शेत काय माळकरीत आमचं पहिलं घराला आमचं वारकरी माळकरी आहे. फक्त मी शोध घेतला श्रीपाद बाबांकडे जाऊन अनुग्रह घेतला, नाहीतर
आळंदीची गोरेकरांची पहिली धर्मशाळा जर तुम्हाला माहिती असेल बामणगावची, तर ती आमच्या मावळखोरेची आहे. आणि आता आप्पांची चिरंजीव इथं आलेले आहेत. तिथले ते 27 वर्ष अध्यक्ष होते. पण बाबा भेटल्यावर मी गुलगुल करायला नंतर आले मग विचारायला, तुला काय घे, मी तर 40 वर्ष वारी केली आणि मी तर रामकृष्ण हरी मनीषा पाणी पित नाही आणि मला तर हे तर काहीच कळालं नाही. म्हणजे बाबा आल्यानंतर सांगा. बाबा आले तर बाबांनी सांगितलं, पाहुणे सगळं बरोबर आहे, थोडंसं केशर टाका म्हणजे कलर बदलेल. आणि बदलला तर मरताना सगळ्यांसमोर देवाला हाक मारत देह ठेवलाय. सगळ्यांना हाक मारत, देवा मला यायचंय तुझ्याकडे, घेऊन जा. अरे एक भाकरी दुधात कुस्करली आहे, मट खाल्ली आहे, कडक कपडे घालून माणूस इथून गेलाय. नानांचं सांग, कडक कपडे घालून इथून गेलाय, 10-12 दिवसात घरी आलाय. गाडी घाल, विचार करा जरा थोडासा. आणि म्हणले तू नको येऊ आता माझ्या बरोबर, येवी माणूस चल. पण त्या दिवशी मात्र म्हणले तू येऊ नको माझ्या बरोबर. आठवण मला एवढी 8 दिवस आठवण आली नानांची. म्हणलं एक लक्षात ठेवा, साधक ज्यावेळेस ध्यानाला साधनेला बसतो त्यावेळेस सद्गुरूला त्याची आपोआप आठवण येते. आपोआप आठवण येते. आणि आपोआप आठवण झाल्यामुळं 8 दिवस झाले मला फोन नाही काय नाही. मी राजूला फोन केला, म्हणजे राजू काय भानगडी रे. मग राजू मला सांगतोय काय असं असं झालंय, नाना आजारी येत नाही, ऍडमिट आहे. नाना ऍडमिट आजारी, मी जाऊन भेटून आले. नाना आज गेले, मी काल पडले. मैत्रीण नाही येत मला. किती वर्ष म्हणाल कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या रशी. पण मला एक माणूस भेटला, मला आपण या कधी पाणी बी येत नाही, पण अमृताच्या रशी नको पिऊ तू पाणी. पण अमृत कळलं का याच देहाला आल्यानंतर, हरिनामामृत सेविसावं मिळालं का ते कुठे देहामध्ये. सद्गुरूने नाम दिला, अनुग्रह दिला, प्रबोध दिल्यानंतर ते अमृताची गोडी, नामामृत गोडी वैष्णवा फावली, योगी चालली जीवन कळा. बाकीच्या नाही रे, कारण त्यांनी सांगितलं असतेच्या महापुरी रिक्ता ती कोट्यावरी. आस्तेने परमार्थ रडून घालून हातपाय आपले सांगणारे कोट्यावरी पडलेत म्हणले. पण आस्तेच्या महापुरी रिक्ता ती कोट्यावरी, प्राप्तीच्या पैलगिरी पाहिला. सगळ्यांना नो एंट्री सांगितले. ज्ञानेश्वरी आणि 7वा अध्याय चांगला पाहून घ्यायचा. प्रत्येक साधकाला वाटलं पाहिजे त्यात मी आहे. तुम्हाला आपल्याला काय वाटायला पाहिजे, त्याच्यामध्ये माझा नंबर आहे, कारण मी नामधारक आहे. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल, ज्ञानदेव म्हणे आधी गुरुचा उद्धार झालेला, गुरुला पाहिजे माझा उद्धार झालाय, माझं काही शिल्लक राहिलेलं नाही. प्रमाण सांगतात ते आता नाही दाणे सहज फुंटले बोलणे, जिवंतपणे मेल्यानंतर नाही. कारण काय असेल हा देह, या देहाला त्याला काय करता आलं, त्याला दुष्टांचा संहार करता आला. देव जर आला तर काय करतो, भक्ता राखे दुर्जनाशी, दुर्जनाचा संहार केला, भक्ताचं रक्षण केलं. अजून संतत्वाने आला तर काय केलं, संतांच्या भूमिकेत ज्ञानोबा आहे, तुकोबराय, नामदेवराय, नाथ बाबा, रामदास स्वामी, संतांच्या भूमिकेत आलं तेव्हा काय केलं. संतांची भूमिका काय आहे, जड जीवांच्या उद्धाराची. देवाचा अवतार, संतांचा संसार, दोहीचा विचार एक असे. देवाचा अवतार, संतांचा संसार. तुकोबराय सांसारिक होते, नामदेव सांसारिक होते, पण देवाचा अवतार. ते संत देवाचा अवतार झालं तर संतांचा आणि देवाचा विचार एक असतो. म्हणून याच देहाला यावंसं वाटतं देवाला, आणि याच देहाला आल्यानंतर त्याला परत एकदा आपल्या रामकृष्ण हरी आत्मस्वरूपाला जाता येतं. म्हणून अभंगाचं पहिलं चांगला विचार करा. आज नाना गेले, उद्या आपल्याला जावं लागणार आहे. हात जोडून पाया पडून सांगेल, तो मला रडू नका. तो जीवात्मा 1 वर्षभर बाहेर पडल्यानंतर प्रेतात्मा बनतो. आज त्याला यमपुरीच्या दारामध्ये तो उभा आहे. त्याच्या नावाने एवढं मोठं अन्नदान योगदान होणार आहे, ज्ञानदान होणार आहे. तुमची सर्वांची उपस्थिती हे दानाचं प्रेम आहे.
उगी कुणी कुणाच्या श्राद्धाला पितराला जात नाही. त्यांनी अनमोल असतं. सहज उचलावं, झाडून घ्यावं, तळवट झाडावा, तिथलं उचलावं, कुठं कचरा पडलेला उचलावा. परमार्थ करणाऱ्याच्या अंगामध्ये दास्य भक्ती म्हणजे सेवाभाव असावा लागतो. मारुतीरायांजवळ सेवाभाव होता तर मारुती रामरूप झाले. आणि मारुतीराय जर देव माणसाचं होतं, माकडाची पूजा करणारे तुम्ही राग मानू नका. अजून मारुती नाही कळालेला. कारण कृष्ण कुठे आहे? आतमध्ये. राम कुठे आहे? आतमध्ये. आणि मारुतीचा राम कुठे आहे? हनुमंत निकट साधन पैसे मारुतीरायांचा दृष्टांत द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मोठी आसामी आहे पण वळणावर गाडी आली. प्रयत्न करतायत सगळ्यांनी, सांभाळून घ्या. प्रयत्न करताय ना, कळतंय त्याला मी काहीतरी सांगावं बोलावं की जे काल इकडे तिकडे कुठेतरी चांगल्या वेळेत मार्गात होते. अशी माणसं. नाना म्हणायचे ताई माझ्या वाडीला 5 बकर पुरत नव्हती, तुमचे पावले लागले म्हणून आज हा कार्यक्रम आहे. मुक्ताईने काठी ज्ञानोबाची उघडली आणि म्हणून आज हा कार्यक्रम आहे. ज्ञानोबाचा अवतार म्हणून कार्यक्रम आहे, तुकोबाचा अवतार म्हणून कार्यक्रम आहे. तुम्ही आपण आलोय. कुठून आलो माहित नाही, कुठे जायचं माहित नाही. दास्य भक्ती करावी. मारुतीरायांनी अशी छाती फाडून दाखवली, माझ्या हृदयात राम आहे, सीता आहे, लक्ष्मण आहे. आणि आपला श्वास हलवणारा मारुती आहे. मरुत म्हणजे वारा, इति म्हणजे हात. आपला श्वास तो आतमध्ये घेतो, बाहेर सोडतो, आत घेतो, बाहेर सोडतो. धन्य धनाबाई म्हणे सद्गुरु केला, देहीचा आत्मा राम देही भेटला. 5 वाजले प्रवचन सुरू व्हायच्या वेळेला नानीच्या मागं लागावं आणि एवढ्या मटलीमध्ये कॉफी चहा भरून तांब्या भरून तिथं पोचता करावा. नम्रता पाहिजे, दास्य भक्ती पाहिजे. तुम्ही सगळेजण नम्र कशी आहेत? आई वडिलांचं केलं, ते सोडलं, इकडे आला, यांचं केलं आणि आता पोरांचं नातवांचं करावंच लागतंय. नाही करून कोणाला सांगतात? नाही करून कोणाला सांगतात? प्रपंच हा तुमचा दास्य भक्ती बरोबर कळत नाही. पण मग आता ते देवाचे दास झाले. देवा हे सगळं तुझं आहे. आई ते तुके देवाचे, आईचे वर्तन निश्चयाचे सांगितले ना तुम्हाला सुरुवातीला. बंगला बरोबर आणलेला नाही म्हणून तुमचा नाही. साडी माडी गाडी तोळे जमीन जुमला बरोबर आणलेला नाही म्हणून तुमचा नाही. तुम्हाला एकट्याला जावं लागेल, जसे नाना गेले तसं. आणि एकट्याला जायचे, अधिक निश्चयात्मक भूमिका करा. कुठं धन्य वाटतंय आपल्याला? वाटतंय का? नाही वाटत. कधी वाटेल आपल्याला धन्यता? देव वाटतोय ना. वाटी आपुल्या आली असते, भाग्याचा तो पावी तिथे देव वाटतो, पण आपल्याला पटत नाही. नाही 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 तेवढं सोडून बोला. आणि मग देव मोक्ष तिथे गेल्यानंतर आता जर जाऊन सांगितलं त्यांनी, मी नामधारक आहे. नामधारकाला काहीही विचारलं जात नाही. नामधारकाला सरळ देवाच्या आतमध्ये जागा मिळते. कशावरून? जे क्षणी अनुग्रह पावला ते क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्म्याला बोलूच नाही. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा ज्याने काही अनुग्रह घेतला असेल. आणि कशाला अनुग्रह म्हणू नका. ज्या अनुग्रहात अष्टसाती भाव होतील, डोळ्याला पाणी येईल, शरीर हातून थरथर कापेल आणि हातून आनंदाची उर्मी तयार होईल. चित्त चाकाटेले आटू घेत, वाचा पांगळली जे तिच्यात येत, अपार कंचुकीत रोमांचाले, अर्ध मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आतील सुखरुंदीचे वेळे, बाहेर कापे. किती वर्ष म्हणणार आहेत तुम्ही? किती वर्ष म्हणणार आहेत? कंठी प्रेम दाटे स्थिती होईल, अंतकरण परिवर्तन होईल. जीव कसा होईल? नम्र होईल. खळ 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 डोळ्याला पाणी येईल. आतमध्ये आनंदाचा काय आहे? आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची. आतला आनंद काय व्हायला होतो? हालायला लागतो. डोळ्यात खळखळ खळखळ आसरू येतात आणि लोक म्हणतात तुमचं निराळ आहे. तुकोबाराची एका जनार्दनी ऐसे अष्टम. हे आपल्याला माहित नाही. हे माहिती का आपल्याला? हे माहित नाही. नाथभाऊ म्हणतात एका जनार्दनी ऐसे अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करी. देव करी तरी काय न होय, दगडाचे नाव तरोणी दाय.
मग आता तर एवढं सगळं होतंय, पण हे होतंय कधी? दास्य भक्ती केल्यानंतर, जीवाच्या ठिकाणी नम्रता आल्यानंतर ही गोष्ट होते. नम्र झाला भूता त्याने गोडीले आनंदा. दास्य भक्ती कळाली पाहिजे. तुम्ही प्रपंचाचे दास आहात. पोरगा तुम्हाला सांगतो बाबा हे करा, बाबा ते करा, बाबा ते करा, स्वतः चुटं बुटं घालतो, गाडी स्टार्ट करतो, जातो, बाबा तेवढं जरा पाण्याची हे लावून द्या, बाबा त्या बायकाला त्यांना पाणी नेऊन द्या. तुम्ही प्रपंचाचे दास आहात. तुम्ही प्रपंचाचे दास आहात. म्हणून सांगितलं आता पाहुण्यांनी बाबांजण आपल्याला बेडकर आहेत ते. तुम्ही कधी नाव ऐकलं असेल ना वडगावच्या इंगळे महाराजांचं, तर त्यांच्या गावची एक ती जावई आहेत इंगळे महाराजांची. कशासाठी सांगतोय तुम्हाला? हनुमंते दास्यत्व निकट पै केले म्हणून देखील रामचरण. मारुती रायने त्याच देवाची अतिशय जवळ केली म्हणून देवाने मारुती रायला जगाचा देव बनवला. माकडाला, माणसाला नाही ना. कधी लक्षात येईल आपल्या, कधी कळेल आपल्याला? कळावा असं वाटायला पाहिजे. आणि कळेल कशाने हेही कळायला पाहिजे. कळे ते ना कळे, वळे ते ना वळे. गुरुवीन नाम घेऊन जर नामाला विनमुख असेल तर तो जीवात्मा पापी आहे. नामाचे विनमुख हरिवीन धावया. मग कोणीतरी काहीतरी चर्चा चाललेली होती. पत्र आलं नानांचं सगळ्यांना, व्हॉट्सअपवर पडलं. कैलासवाशी, वैकुंठवाशी, स्वर्गवाशी महादेव नाना भोईटे देवाज्ञा झाले. यांचं वर्ष श्राद्ध आहे. स्वर्गाला जातात हे कसे तुम्ही वाचले का, ऐकले का कधी? ऐकले का? ऐकले कधी स्वर्गाला लोक जातात म्हणून? नाही ऐकलं. मग ज्ञानोबाचा अवतार कशासाठी झालाय? जर मी ज्ञानोबा तुकोबाच्या मार्गाने परमार्थ केला, कृष्णाच्या रामाच्या मार्गाने परमार्थ केला, तर माझे नातेवाईक स्वर्गाला जातात असं ज्ञानोबाला हरिपाठात सांगतात. आई, वडील, बहीण, भाऊ, नामधारकाचे नातेवाईक बरं का. कोणता बी परमार्थ नाही. ज्याच्या गळ्यात माळ, हातात टाळ, आळंदीला जातो, पंढरपूरला जातो, दारू बी पितो, रस्त्यावर बी पडतो, तरी तो वारकरीच आहे. वारकऱ्याची निंदा नाही. माझा घराणा वारकऱ्याचा आहे, माझा घराणा वारकऱ्याचा आहे, हे लक्षात ठेवा आधी. माझे नातेवाईक स्वर्गाला जाणार, नानांना देव स्वर्गाला जागा देणार. म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटते, थोडं स्पष्ट सांगतोय, राग मानू नका. अजून एक सांगितलं, वैकुंठाला नानांचे पूर्वज, वडील, आजोबा, पंजोबा, खापर, पंजोबा, नानांच्या 7 पिढीचे लोक कुठे जातील म्हणे? ज्ञानदेवा सांगा, झालं हरी पाठ. मी सांगतोय म्हणून नका ऐकू. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेवा सांग, झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ. नुसतं टंग 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 नाचायसाठी हरिपाठ नाही केलेला. हरिपाठ सांगतोय तुम्ही स्वर्गाला जाताल, तुम्ही वैकुंठाला जाताल, तुम्ही नरकाला जातात. मी कीर्तन करत असेल, मी माझं सांगतो, तुमचं कोणाचं सांगत नाही. प्रवचन करत असेल, तुझं माझं करत असेल, खिशे भरत असेल, लोकांच्या ज्यावर गाड्या घेऊन फिरत असेल, आणि ते जर म्हणत असत त्यांचा संप्रदाय वेगळा आहे, कट. अशी माणसं कुठे जातात माहितीये का तुम्हाला? आता चाल लावून म्हणायचा, आठवतंय का बघा? मग सांगतो. तसं आठवायचं नाही, हरीच्या जवळ जावं लागतं. हरी विना जन्म हरी विना. मला लय राग आलाय माऊलीचा. तुम्हाला नाही आला? नाही आला. हरिवीन जन्म. पुढं काय विसरलं माझं म्हणा. पुढं काय काय पुढं काय पुढं? नरकाची पै. हरी ओळखला नसेल, पाहिला नसेल, अनुभवला नसेल, तर हा जीवात्मा नरकाला जातो. माणूस आज दिसतो परमार्थात, असतो प्रपंचामध्ये, खेळी प्रपंचाची. दिसण्यापेक्षा थोडंच करा, पण चांगलंच करा.
करायला सांगितलं त्यांनी ठाईत बैसोणी आवडी अनंत. आपल्या आईने त्याला अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी बाप कुमारी वळू खोण भाणली द्वैताची गुरुवीर दया कैसे कीर्तन. दास्य भक्ती तशी होणार नाही. ह्यांना सगळं सोडून तुमच्याकडे यावं लागतं. तेव्हा तुम्ही शिव्या दिल्या मारलं हाणलं काही केलं तर ती बाई तुम्हाला सोडून जात नाही. ही तिची दास्य भक्ती. मारुतीरायला कुणी किती काही म्हटलं तरी रामाला सोडलं नाही. अर्जुनाने फक्त आणि फक्त कृष्णाला निवडलं, सैन्याला नाही. आपल्याला सैन्य आवडतं, आपल्याला परमात्मा आवडावा, नाम आवडावं, नामावरती आपलं प्रेम जोडलं जावं. ज्या नामाने अष्टसाती भाव होतील, अंतःकरण परिवर्तन होईल, प्रभू प्रेमा भक्ती तयार होईल. भक्ती कशाला म्हणावं, भक्ती कशाला म्हणावं. फक्त पांढरे कपडे तर तेही घालतात आणि हेही घालतात. मी तसंच बोलत नाही तुम्हाला वाईट वाटेल म्हणून. पांढरे कपडे तेही घालतात आणि हेही घालतात म्हणून काय त्यांना देवाला आवडणारी भक्ती नको, देवाला आवडणारी भक्ती पाहिजे. तुकोबरायांचा अभंग आहे, ऐरे घरी सगळे हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसार सोडायला नाही सांगितलं, संसाराचा संकल्प करायला सांगितला. आई वडिलांनी पोरीचा संकल्प केला, तुमच्या ताब्यात दिले. परमार्थ करणाऱ्याने काहीतरी संकल्प करावा. इदम न मम कोणाचं आहे, शरीर काळाचं खाद्य आहे, सगळं कमवलेलं धन कुबेराचं आहे. मग दास्य भक्ती केली तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय सांगतात मला जन्माला आल्यानंतर धन्यता वाटते. अभंगाचं तुकोबारायांना वाटतं मी जन्माला माणूस म्हणून आलो, माझी जागा सोडून. तुकोबराय वैकुंठावरून आले. कशासाठी आले, धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन. कुठून आले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जय ऋषी, त्यांच्या आयुष्यातच त्यांनी मांडून ठेवलं. झाडू संतांचे मार्ग. जगात आल्यानंतर माणसाच्या रूपाने आल्या तुकोबारायांची कामं आहेत. तुम्ही आपण माणसाच्या रूपाने आल्यानंतर काय काम केलंय, आपला प्रपंच चांगला फक्त आणि फक्त चांगला केला. आपला प्रपंच चांगला होण्याचा प्रयत्न केला आपण, बाकी काही केलं नाही. तुकोबारायांनी काय केलं, झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो सेव. आम्हाला कोणी सांगायचं, आम्ही आल्यानंतर आम्ही काय काम करतोय, परमार्थ करत असताना आम्ही काय काम करतोय, आम्ही काहीच करत नाही. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला शरीर दिलेलं आहे, 50 शरीर हे साधन आहे. कशाचं, परमार्थ क्षेत्रामध्ये साध्य साधन बदलत नाही. व्यवहारिक सत्तेमध्ये साध्य साधन बदलतं. पोरग शिकलं, शिक्षण साधन आहे, साध्य नोकरी आहे. आता छोकरी साधन आहे, केल्यानंतर लेकर साधन आहे. परमार्थ प्रपंचामध्ये साध्य साधन बदलतं, पण या अध्यात्म क्षेत्रामध्ये साधन बदललं जात नाही. कारण या साधनाने जेणे नये जन्म यमाची यातना, अशी या साधना करा काही. साधनांचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक विठोबार कुमार. आयुष्य साधन दिले. 50 वर्ष झोपेत गेले, 50 वर्ष 12 वर्ष शाळेत गेले, 12 वर्ष प्रपंचाला गेले. परमार्थाला काय राहिले, आयुष्याच्या साधने सत्य आहे. मानवाच्या हा देह फक्त माणसाच्या अंगावरती जेवढे रोम रोम आहेत ते भजन करतायत माणसाचे.
पण त्याला माहित नाही. तो बाहेरच्या भजनामध्ये रंगून गेलाय, भंगून गेलाय.